तुरीची बीट चालू आहे 73-54 चालू आहे 54 बघू शकता माल हा जो माल याची बीट चालू आहे 39 काटाचं वकल आहे 39 हा जो माल आहे 74-48 झाला आहे आणि थोडंसं मुकणे आहे बघू शकता मुकणे आहे मुकण्या डाळ आहे आणि दाना पण बारीक आहे थोडा बघू शकता 74-48 झाली 31 कट्टी होती. नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये. आणि आज आपण येले जालना बाजार समितीला. या ठिकाणी पांढऱ्या तुरीचा मोठा लॉट होता. किती कट्टे होते दादा पांढऱ्या तुरीचे? 60. कोणत्या दुकानावर येईल आहे? भक्ती ट्रेडिंग कंपनी, दुकान नंबर 6. दुकान नंबर 6. बरं, कशी आवक आहे पांढऱ्या तुरीची? 500-600 क्विंटलची सरासरी आवक का? आवक. हा, थोडी आता काय झालं, काही शेतकऱ्याजवळ माल आहे पण भावाची आशा असल्यामुळे थांबलेले. हा हा. आणि काही आता काढून कारण डंक लागणं चालू झालं. हा हा हा, त्यामुळे जसं शेतकरी काय झालं, माल टाकू राहिले. हा. आणि बऱ्याच दिवसांना काय झालं, हे 400-500 रुपयाची तेजी आल्यामुळे शेतकरी माल काढून राहिले. बऱ्याच दिवस 77-78 रुपये चालू होते भाव. हा. आणि आता हे 200-400 रुपये वाढल्यामुळे शेतकरी जे थांबलेले होते ते मला देऊ राहिले. बरं, कमीत कमी काय कराल तुरी? कमीत कमी 75-76 खाली नाही आता समजा. हा हा. 5000. आणि हे जी तूर आहे समजा आपली काय ऐकली? आपली 83-85 82-75 82-75 का? माल दाखवा बरं एकदा कसा आहे? बघू शकता माल एकदम मस्त माल होता, सुपर. वर मध्ये काय कराल तुम्ही समजा? 82-50 रुपयाच्या वर नाही का? आणि ॲव्हरेज माल काय कधी? 76-77. काही वाढायची शक्यता आहे का भाऊ? पाऊस लांब लाग सध्या तरी काय अंदाज ठेवचे फक्त. पण काय झालं, डंक पण लागू राहिला हा. मध्ये मला तेच माल टिकू शकते शेतकरी हा. मालाला. पीक डंक चालू झाला. बरं. त्यामुळे काय झालं, ते दालमेल चालत नाही, दालमेलवाले घेत नाही समजा. हा. डंक लागलेले डंक लागलं. हा, ती सुविधा पाहिजे समजा शेतकऱ्यांना. हा हा. कोडमध्ये गोदामध्ये जर पडेल फ्युमिगेशन करून ठेवलेले माल ते टिकू शकते. हा हा. पण घरचे शेतकरी माल आता हे वातावरणाला थोडं आर्द्रता पकडते ना, हा हा. त्यामुळे त्याला डंक लागतो. बरोबर. शेतकरी माल विकू राहिले समजा. हा. झाले आता आपलं एवढं मोठं लॉट असून याच्यामध्ये 2-3 वण्या निघल्या समजा डंकी. हा हा. तोंडावर लागणं चालू झालं. हा. चालतं, धन्यवाद. या ठिकाणी आज आपण जाणून घेतला तुरीचा बाजारभाव. खालीमध्ये 7500, वरमध्ये 82-75. चालतं, या व्हिडिओमध्ये थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.